ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी सोप्यातली सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी ना नाश्त्यासाठी बनवा, जेवणामध्ये बनवा किंवा मग मुलांच्या डब्यासाठी तर उत्तमच आहे. कधीही बनवा, कधीही केली ना तरी खूप जास्त झटपट बनते आणि खायलासुद्धा खूपच जास्त अप्रतिम होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी आपण जी करतोय ना ती अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होते. त्यामुळे कोणतीही जास्तीचं साहित्य तुम्हाला यामध्ये लागणार नाही. इथे बाउलमध्ये एक वाटीला थोडासा कमी रवा घेतला आहे. जितका रवा घेतला आहे ना तितकेच इथे मी पोहे घेतले आहेत. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे आहेत. पोहे बघा स्वच्छ असे निसून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहे. आणि नंतर ना यामध्ये हे पोहे रव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. रवा जर इथे बघितला ना तर मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. पण जर तुमच्याकडे जाड रवा अवेलेबल असेल तर त्याचा वापर केला ना तरी चालेल. आता यामध्ये ना आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जितका तुम्ही रवा आणि पोहे घातले आहेत ना तितकंच तुम्हाला पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी इतपत पाणी इथे मी घातलेलं आहे. खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, कारण की जसं जसं लागेल ना तसं नंतर पाणी यामध्ये आपण ॲड करणार आहोत. पण जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी जास्त घातलं ना तर बॅटर पातळ वगैरे होऊ शकतं. आता झाकण ठेवून हे बॅटर भिजवण्यासाठी आपल्याला एक 5-10 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपली जी पुढची प्रोसेस आहे ना ती करून घेऊया. आता बघा 1 मूठभर इतपत मी शेवया घेतल्या आहेत. आता तुमच्या घरात जेव्हा कोणत्या शेवया अवेलेबल असतील ना त्या शेवयांचा इथे तुम्ही वापर करू शकता. मी इथे गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत, पण तुमच्याकडे रव्याच्या असतील किंवा मैद्याच्या वगैरे असतील किंवा ज्याच्या आपण खिरीसाठी शेवया करतो ना त्या इथे घेतल्या ना तरी चालणार आहे. आता ह्या शेवया थोड्याशा हाताने दाबून घेते, कारण की खूप जास्त लांब लांब आहेत. त्यामुळे बघा थोड्याशा हाताने आपल्याला ह्या दाबून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे. पॅन किंवा मग कढई, टोप वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. आणि या सगळ्या शेवया यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. पाहू शकता सगळ्या शेवया यामध्ये घातलेल्या आहेत. आता फास्ट गॅसवरती ह्या शेवयांना छान अशी उकळी आणून द्यायची आहे. खूप जास्त वेळ सुद्धा या शेवया आपल्याला शिजवायच्या नाहीत. फक्त एक उकळी आली की आपल्या शेवया ह्या परफेक्ट शिजणार आहेत, कारण की थोड्याशा कच्च्या ठेवायच्या आहेत. खूप जास्त सुद्धा शेवया शिजवायच्या नाहीत. आता इथे गॅस बंद करून घेतला आहे आणि शेवया एका दुसऱ्या भांड्यात गाळून घेतल्या आहेत. तोपर्यंत त्याच कढईमध्ये म्हणजे त्याच पॅनमध्ये ना मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे. 1 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडीशी उडीद डाळ घातलेली आहे. 1 चमचाभर इतपत उडीद डाळ असेल. थोडीशी मोहरी घालून घेतली आहे. या रेसिपीसाठी ना मोहरीचा आवर्जून वापर करा, कारण की मोहरीमुळे छान अशी टेस्ट येते. त्यामुळे मोहरी घालायला मात्र विसरू नका. अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडंसं लसूण घातलं आहे. लसूण जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला, किंवा मग लसणाचं इथे तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. आता हे सगळं तेलावरती छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला आता कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे. तर इथे मी ना एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे. जितकं तुम्ही बाकीचे साहित्य घ्याल ना त्यानुसार इथे कांद्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं आहे. जर शेवया खूप जास्त घेतल्या असेल ना तर मग 2 कांदे घेतले ना तरी चालेल. पण इथे बघा मी एक लहान आकाराचाच कांदा घेतला होता, कारण की मूठभरच शेवया इथे वापर केला होता. आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये पांढरे तीळ सुद्धा घातले आहेत. तुम्ही सुद्धा पांढरे तीळ ह्या सुरुवातीलाच घाला, ज्यावेळेस तुम्ही डाळ वगैरे घालता त्यावेळेस. माझ्याकडून घालणं थोडंसं स्किप झालं ना, त्यामुळे मी आत्ता घातले आहेत. आता कांदा सुद्धा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. अगदीच कांदा आपल्याला असं चॉकलेटी किंवा ब्राऊन वगैरे करायचा नाही. अगदी याच पद्धतीने कांदा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आता गॅस स्लो करून घेऊया आणि यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया. अगदी बेसिक मसाले आहे, कोणतेही जास्तीचे मसाल्यांचा वापर आपल्याला इथे करायचा नाही. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घातली आहे. चिमूटभर इतपत मी काळी मिरी पावडर घातली आहे. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडर नसेल तर तुम्ही अख्खी काळी मिरी यामध्ये घातली तरी चालेल, किंवा मग अख्खी काळी मिरी थोडीशी कुटून खलबत्त्यात घातली ना तरी चालेल. आता फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकता अगदी छान असा मसाला मिक्स करून घेतला आहे. आता ज्या शेवया मी गाळून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा यामध्ये बघा घालून घेते. शेवया गाळून घेतल्यानंतर थोड्याशा हाताने सुट्ट्या करा. इथे माझ्याकडून सुट्ट्या करायच्या राहिलेल्या ना, त्यामुळे बघा अशा पद्धतीने गठ्ठा वगैरे होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा शेवया ज्यावेळेस गाळशाल ना त्यावेळेस हाताने सुट्ट्या करून घ्या आणि अगदी थोडंसं त्यावरती तेलसुद्धा शिंपडा, म्हणजे शेवया अगदी सुटसुटीत होतील
आणि अजिबातच एकमेकांना वगैरे चिटकणार नाही. आता ह्या शेवया यामध्ये छान अशा मिक्स करून घेऊया. तुम्ही जरी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. व्हिडिओ ना थोडासा मोठा झालेला आहे, पण अगदी डिटेलमध्ये केलेला आहे ना, त्यामुळे थोडा मोठा झालेला आहे. खरं तर ही रेसिपी करायला ना खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते. आता शेवयांचा गॅस थोडा वेळ बंद करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पुदिना, कोथिंबीर, थोडंसं लसूण आणि 2 मिरच्या घातल्या आहेत. अगदी थोडंसं सुकं खोबरंसुद्धा घातलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. 1 ते 2 चमचे इथे मी शेंगदाणे घातले आहेत आणि एक लहान चमचा इतपत दही घालून घेतलेला आहे. दही घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला किंवा मग जर तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आणि पाणी टाकून हे आपल्याला छान असं फाईन वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटायचं आहे, अजिबातच शेंगदाण्याचे किंवा खोबऱ्याचे तुकडे यामध्ये राहिले पाहिजे नाही. त्यामुळे अगदी छान फाईन असं वाटून घ्यायचं आहे. बघा, चटणीमध्ये खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका, नाही तर मग चटणी पातळ वगैरे होऊ शकते. मी अगदी या पद्धतीने दाटसर चटणी ठेवलेली आहे. खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. आता एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेऊया. ही चटणी ना या रेसिपीसोबत आवर्जून करा, खूप जास्त अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी झटपट आहे. तर बघा, सगळी चटणी यामध्ये मी काढून घेते. आता ही चटणी अजून छान टेस्टी होण्यासाठी ना आपण याच्यामध्ये एक फोडणी ओतणार आहोत. इथे मी पळीमध्ये 1 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घेऊया. माझ्याकडे फोडणी पात्र नव्हतं ना, त्यामुळे मी इथे पळीचा वापर केला आहे. आता ही फोडणी यावरती ओतून घेऊया. तर बघा, आपली चटणीसुद्धा अगदी तयार झालेली आहे. तोपर्यंत जे बॅटर आहे ना, ते सुद्धा आपलं अगदी छान भिजलेलं आहे. बघा, आपण जे शेवयांचं आणि चटणीचं करत तोपर्यंत ना पोह्यांचं आणि रव्याचं बॅटर अगदी छान असं भिजलं जातं. आणि पाहू शकता, पाणीसुद्धा यामधलं अगदी बऱ्यापैकी ऑब्झर्व झालेलं आहे आणि रवासुद्धा अगदी छान असा फुललेला आहे. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि हे जे भिजवलेलं पीठ आहे ना, ते यामध्ये ओतून घेऊया. जर तुमच्याकडे मिक्सरचं भांडं जे असेल ना, ते मोठं असेल तर तुम्ही एकदम यामध्ये सगळं पीठ घालू शकता. पण माझ्याकडे नाही, तर लहान भांडं होतं, त्यामुळे मी 2 स्टेपमध्ये हे वाटून घेणार आहे. तर इथे पाहू शकता, अर्ध बॅटरच यामध्ये मी घातलेलं आहे. जर तुम्ही ही रेसिपी ना जास्त लोकांसाठी करत असाल तर 1 वाटी पोहे घ्या आणि 1 वाटी रवा घ्या. पण मी ही रेसिपी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार बघा, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे पुरेसे आहे. 1 चमचा इतपत यामध्ये मी दही घातलेला आहे. दही लागेल असं घाला, नंतरचं पण बॅटर इथे मी दही घालूनच वाटून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता, बॅटर वाटून झालेलं आहे. आता बॅटर वगैरे वाटताना व्हिडिओ शूट केला नाही, कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल ना, त्यामुळे सुरुवातीला मी बॅटर वाटून घेतलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही, असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आहे. आता ज्या शेवया आपण करून घेतल्या होत्या ना, त्या थंड झाल्यानंतर आपण यामध्ये ओतून घेऊया. बघा, शेवया अगदी गरम गरम ओतू नका, शेवया थंड झाल्या ना तरच आपल्याला यामध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि नंतर या पद्धतीने अगदी हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी तुम्हाला 2 रेसिपी सांगणार आहे. दोन्ही रेसिपी करायला खूप जास्त सोपे आहेत आणि झटपट बनणारी आहे. आता याचे ना तुम्ही एकतर ढोसे करू शकता किंवा मग ढोकळा करून कट करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ना ते करू शकता. मी याचा ढोकळासुद्धा केला होता आणि ढोसेसुद्धा केले होते. आता ढोकळा करून दाखवत नाही तुम्हाला, पण इथे मी ढोसे करून तुम्हाला मात्र नक्कीच दाखवणार आहे. आता या बॅटरमध्ये ना अगदी थोडासा इनो घालायचा आहे. अर्धा चमचासुद्धा इनो घातला नाही बघा, मी अगदी चिमूटभर इतपत इनो घातला आहे. इनोवरती थोडंसं पाणी घालूया, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होईल आणि बॅटर पुन्हा छान एक 10 ते 15 सेकंदासाठी हलवून घेऊया. खूप जास्तसुद्धा बॅटर हलवायचं नाही इनो घातल्यानंतर. अगदी एक 10 ते 15 सेकंद इतपतच इनो घातल्यावरती बॅटर आपल्याला हलवायचं आहे. इथे पाहू शकता, बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर याचा ढोकळा करायचा असेल ना, तर तुम्ही एखाद्या भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून आपण ज्या पद्धतीने वड्या वगैरे उकडायला ठेवतो ना, त्या पद्धतीने करू शकता आणि मग त्याच्यानंतरनं काप वगैरे करून तुम्ही हे सर्व करू शकता. पण इथे मी दुसऱ्या साईडला ढोकळासुद्धा केला होता आणि बघा, एका साईडला हे अशा पद्धतीने ढोसेसुद्धा केलते.
एका पॅनवरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे. खालच्या साईडला थोडेसे पांढरे तीळ आणि काळे तीळ घातले आहेत. आणि हे जे बॅटर आहे ना ते 2 चमचे बॅटर यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आता हा जो डोसा आहे ना तो थोडासा जाड होणार आहे, कारण की इथे आपण मऊ लुसलुशीत असे डोसे करणार आहोत. पण जर तुम्हाला कडक डोसे करायचे असेल, कुरकुरीत डोसे करायचे असेल ना, तर तुम्ही बॅटरमध्ये अजून थोडंसं पाणी घालून हे डोसे कुरकुरीतसुद्धा करू शकता. इथे पाहू शकता, आता वरनंसुद्धा मी थोडंसं तीळ घालून घेतलं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी वाफ काढून घेणार आहे. 2 मिनिटामध्ये ना अगदी आरामात हा डोसा होतो. आता याची एक साईड आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. अगदी सहज पलटी होते, अजिबातच चिटकत वगैरे नाही. पाहू शकता तुम्ही, बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी रेसिपी आहे. तुम्हाला फक्त सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर मुलांना बनवायचं असेल ना, फक्त रवा पोहे भिजत घालायचे आहे, ते वाटून घ्यायचे आहेत आणि कांदा टोमॅटो परतून शेवया घालून ते बॅटर यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीचे अगदी झटपट डोसे तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जर सकाळची खूप जास्त घाई असेल तर संध्याकाळचंच अशा पद्धतीचं बॅटर बनवून ठेवा आणि सकाळ सकाळ गरमागरम अशा पद्धतीचे डोसे करून पहा. तुम्ही याला जाळीसुद्धा पाहू शकता, किती छान अशी जाळी आलेली आहे. अशाच पद्धतीने गोल्डन रंग येतोपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही एका साईडनेच फक्त भाजू शकता, दुसरी साईड पलटी नाही केली ना तरी चालेल. पण इथे बघा, मी दोन्ही साईड छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अगदी याच पद्धतीने दुसरासुद्धा डोसा आपण करून घेणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहेत. कधी कधी मुलांना डोसे वगैरे खाऊशी वाटतात, पण नेहमी आपण पीठ वगैरे भिजवलेलं नसतं. पण अशा पद्धतीचे झटपट डोसे त्यांना नक्कीच बनवू शकता तुम्ही. यामध्ये तुम्ही गाजर वगैरे ॲड करू शकता, सिमला मिरची, ज्या भाज्या मुलं खात नाही ना त्यासुद्धा भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, डब्यासाठी तर अगदी उत्तम आहे. मुलांना नेहमीची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना, तर नक्कीच डब्यासाठी हा पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता. आता इथे पाहू शकता, हा दुसरासुद्धा डोसा मी करून घेते. अगदी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे करून घेणार आहे. तुम्ही याचा ढोकळासुद्धा करू शकता, कारण की जर तुम्हाला खूप जास्त वेळ झाला असेल तर एखाद्या भांड्यामध्ये पटकनी तुम्ही ढोकळा उकडत ठेवू शकता आणि ढोकळासुद्धा अगदी झटपट होतो. इथे पाहू शकता, डोशाचा रंग किती छान असा आलेला आहे. अगदी थंड झाले ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात खायला. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे डोसे घेऊन जाऊ शकता, एक अख्ख्या दिवसासाठी आरामात राहतात. बघा, आतमध्ये सुद्धा अगदी छान पद्धतीने शिजलेला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा छान गोल्डन रंग येतोपर्यंत आपण शिजून घेतला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.